त्याच्या पोरीचं लग्न होतं त्यावेळेला 20,000 रुपयाची मदत केली नाही तुम्ही पुतण्याला. तुझं बरं चाललं होतं भल्या माणसा तेव्हा तेव्हा नाही का आठवली भावकी. अरे त्याची बायको 2 वाजेपर्यंत 300 रुपये कमवायची, वर उन्हात दुसऱ्याच्या रानात राबायची, तेव्हा भावकी आठवली नाही. चुकीची प्रथा आहे सध्या जगात. शांत राहिलेली माणसं खरोखर मारवाडी समाजातले एखादा बिचारा व्यापारात मागायला पुढं काढून घेतील, त्याला सगळे मदत करतील. नाही नाही आपल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहा, अरे मागं पुढं देऊ नका. पहा तुम्ही. म्हणून प्रत्येक गावातला मारवाडी समाज सदन आहे, प्रत्येक गावातला ब्राह्मण समाज सदन आहे. तुम्ही जरा शांत डोक्यानं विचार करा, तुम्हाला उत्तर मिळेल. डोकं शांत आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. ही माणसं मोठी का आहेत याचा शांत डोक्याने विचार करा, उत्तर मिळेल. डोकं शांत आहे. ज्यांचं डोकं शांत ती माणसं मोठी असतात. तापू नका. आपण तापतो त्यामुळं आपल्या शरीरावर आजाराचं आक्रमण होतं. आणि इतकं आक्रमण होतं, भोगे रोगा जोडून या दिले अनेका अरुचिते होका. आता सकाळपासून भोग माणसाला रोगाला जन्म घालतात. अनेक आजार, अनेक रोग. कष्ट करण्याची नीतिमत्ता संपून जाते. आराम माणसाला वाटतो हवा, आणि मग आजार आपलं घर करतात. शरीर संपून जातं. ज्याचं शरीर संपलं त्याचं जीवन वजा झालं. महाराज फुली मारा गुन्हाकाराची. शरीर उत्तम नाही तर तुम्हाला या मंडपात सुद्धा कोणी आणून सोडणार नाही. ज्या लेकराला तुम्ही लहानाचं मोठं केलं, तुमच्या नाकातून जर शिंबूळ गळाला लागला तर तो रुमाल सुद्धा नाकाला लावत नाही. इतकं नालायक जग आहे. शरीर धन सगळ्यात उत्तम धन आहे. शरीर चांगलं ठेवा, चांगलं अन्न खा, रोज चांगलं खा. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून विनंती, रोज तुपाची धार ताटात असू द्या. रोज. राजस्थानचं ट्रक चालवणारं पोरग धुळे सोलापूर हायवेनं प्रवास करतं, एखाद्या ढाब्याला ज्या वेळेला गेवराईच्या बाहेर जेवण करायला ते लेकरू थांबतं राजस्थानचं, त्यावेळेला ट्रक मधून उतरता उतरता ट्रकच्या ड्रायव्हरच्या शीट खालची तुपाची बरणी डाब्यावर घेऊन उतरतो. अरे भाजी डाब्यावरची घेतो आणि बरणीतलं ओरिजिनल गिरगाईचं तूप काढतो आणि असं वाटीभर तूप भाजीत घालतो. 1000 रुपये रोज, 500 रुपये रोज ज्या पोराचा आहे, त्या ज्या ड्रायव्हरचा आहे, तो वाटीभर तूप जेवणात घालतो. 30 एकर जमिनीची मालक आहे तुम्ही. मी महिन्यातून सुद्धा तूप खात नाही. तूप म्हटलं की आपली बायको म्हणते चूप, अबे काय का तूप. आहार चांगला घ्या, उत्तम अन्न घ्या. शरीर माणसाचं उत्तम असावं. चला पुढं. शरीर चांगलंच असावं. दुसरी गोष्ट, माणसाचा मेंदू कायम सतेज असावा. ज्याला आपला ब्रेन, आपला मेंदू, आपला माइंड चांगला राहावा वाटतो, त्यानं चांगल्या लोकांसोबत बैठक बसणं उठणं ठेवा. चौथों की बाजार में पत्रों का व्यापार करना बुद्धि के विकास का सूत्र नहीं है. चुकीच्या लोकांमध्ये बसू नका. संत विचाराची आराधना करणाऱ्यांमध्ये बसा. हाय संत दुनिया में जगे. हार्मोनियमला आवाज द्या थोडा. हाय संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी. उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला. पर संत ही का पुण्य है आज तक जगना ढला. हे साधू संतांची पुण्य आहे. हे त्यांचं ज्ञान आहे. हिंदू 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 काय म्हणून घेतो स्वतःला. ख्रिश्चन ये गिरजा घर बड़े, इस्लाम मस्जिद में पड़े. गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. आ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना. क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. तू काही वेडा झाला का रे. ख्रिश्चन ये गिरजा घर बडे. ख्रिश्चन त्यांच्या धर्मस्थळावर प्रार्थना करतो, त्याला लाज नाही वाटत आपल्या धर्माची आराधना करायची. इस्लाम मस्जिद में पडे. सगळा मुस्लिम समाज मशिदीमध्ये नमाज पठण करतो, लाज नाही वाटत त्याला. गच्छामि शरणम बुद्ध सब.
त्रैवार जय करके खडे सगळे दलित बांधव त्यांच्या धर्माची आराधना करतात. बुद्धांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करतात. आ हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. विसरला प्रार्थना. अरे महाराजांनी म्हणावं रोज प्रार्थना कर भल्या माणसा. गुरु ईश्वर तात माय, गुरुविन जगी थोर काय. गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः. गुरु ईश्वर तात माय. कर पूजन. बडा बिकट यमपंत घाट घाट रे. गुरुविन कौन बताए बात, गुरुविन कौन बताए बात. गुरुविन गुरु हा संत कुळी ताराला, गुरु हा कुळी ताराला. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा. विन देवा तुझ्या, देवा आता नाही त्रैलोकी. सुखाचा सागरू, गुरु सुखाचा सागरू. चांगल्या लोकांजवळ बसा. येवरेकर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. बुद्धी माणसाची सतेज असली पाहिजे. ब्रेन पॉवरफुल असला पाहिजे माणसाचा. तो दुसऱ्याच्या दारात भीक मागू देत नाही माणसाला. रोज हात जोडा आणि आपल्या कलेचं पूजन करा, तिला आराधना करा. माणसाचा आपल्या क्षमतेचा आणि आपल्या मर्यादेच्या दोन्ही ताकदा माणसाला कळायला पाहिजे. एक आपली मर्यादा, आपलं लिमिटेशन आपल्याला कळावं, आणि एक आपली ॲबिलिटी, आपली क्षमता आपल्याला कळावी. ज्याला मर्यादा कळतात आणि ज्याला क्षमता कळते तो कधी नापास होत नाही. पण या दोन्ही गोष्टी मेंदूच्या बाबतीत आहे. मेंदू, ब्रेन ताकद ठेवा. काही लोक काही काही कीर्तनकाराची क्रेज काय असते हे जर 20 वर्ष अगोदर पाहिजे झाली तर प्रातस्मरणी वैकुंठवासी जगन्नाथांना पवार 3-3 तास अगोदर कीर्तनकार कीर्तन ऐकायला यायचे. कीर्तनकार काय विद्वत्ता महाराज. अहो लोक यायचे त्यांच्याकडून विचारायचे, हसून उत्तर द्यावा अण्णांनी. एक जण आला म्हटलं, अण्णा तुम्ही चालू कीर्तनात कोट्या तयार करतो, हे कसं येतं तुम्हाला? चालू कीर्तनात तुमच्या कोट्या होतात कशा? ते म्हटले तुम्ही लक्ष देता म्हणून माझ्या कोट्या होता. त्यांना कळलं, त्यांना धन्यवाद. अहो कोटी व्हायला लक्षच लागतो. लक्षानेच कोटी तयार होते. एक जण आला आणि त्यांना म्हटलं, अण्णा आमचा कारखाना बंद पडला हो. असं का? मग तुमचा डायरेक्टर चालू असेल, तुम्ही जागे आहात ना? कारखाना बंद पडायला डायरेक्टर चालूच लागतो महाराज. काय मोठी माणसं असतात. स्वर्गीय अटलजींची जुनी आपल्या लोकसभेतली भाषण ऐका तुम्ही, संसदेतली. काय बोलणं आहे त्या माणसाचं. सक्सेसफुल प्रधानमंत्री, नाव करून ठेवावं इतकं सुंदर व्यक्तिमत्व. नॉलेज
बोल ना. विरोधक सुद्धा ज्यांच्या भाषणाची वाट बघायची वाट. आता तर मर्यादा राहिली नाही राज्यात. कोणी येतो माईक घेतो वाटेल ते बोलून गावचं, राज्याचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं वातावरण बिघडवतो. काय आपल्या वाणीला दर्जा ठेवा. थोडं घरातली तरुण पोरगी तुमचं बोलणं ऐकते, तिच्या आजोबाजवळ बसून तिला शर्मेनं आपली मान खाली घालू वाटू नये. आपल्या आजोबासमोर आपलं बोलणं त्या पोरीनं ऐकावं. इतक्या आपल्या भाषेला मर्यादा असावी, तिचा दर्जा असावा. एक पाकिस्तानी स्त्री अटल जींना भेटली, म्हटले अटल जी मुझे ऐसा पता चला कि आपने अभी तक शादी नहीं की. हाजी बोले नहीं की. क्यों नहीं की ये मैं पूछूंगी नहीं, पर मैंने भी अब तक शादी नहीं की. मुझे भी 55 से 60 लोगों ने पूछा शादी के लिए, पर मैंने इनकार कर दिया. मैंने ना बोला, मैं आपसे शादी नहीं करूंगी. ती महिला पाकिस्तानातल्या सुंदर दिसणाऱ्यांच्या टॉप 10 मधल्या 3ऱ्या क्रमांकाच्या नावाची होती. इतकं परमेश्वरानं तिला सौंदर्य दिलेलं होतं, इतकी देखणी दिसायला. ती अटलजींना म्हणते, मैंने 55 से 60 लोगों को शादी के लिए इनकार कर दिया, पर अगर आप पूछेंगे तो मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं. झालं नाही लग्न अजून, थांबा थोडा वेळ. क्या आप मुझसे शादी करने के लिए तैयार है? पर मैं मुफ्त में शादी नहीं करूंगी अटल जी. अगर मुझसे शादी करनी है तो तोहफे में कश्मीर देना होगा. अटल जी हंसले. ते म्हटले मैं भी शादी के लिए तैयार हूं, लेकिन दहेज में पाकिस्तान देना पड़ेगा. एक पत्रकार आला आणि अटलजींना म्हटलं, का हो लग्नच करायचं नव्हतं का त्या बाईला कोलवून उत्तर देऊन बाजूला काढायचं होतं? अटलजींनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे. ते म्हटले, मला लग्नही करायचं असतं तर मी अशा देशात कधी सासूरवाडी पाहिली नसती, ज्या देशात स्त्रीला भोगाची वस्तू मानली जाते. शरीराची भूक भागवण्याकरता जिथं भाऊ बहिणीजवळ झोपू शकतो तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला आवाज देताना आई म्हणून आवाज देऊन कोळ्या अंतःकरणाचं हृदय दाखवला जातो तो देश हिंदुस्तान आहे. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ है कितने पावन लोग यहाँ, है कितने पावन लोग यहाँ. मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है. हर नारी देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. प्यारे बच्चा बच्चा राम है. चंदन है इस देश की माती, या देशातली माती चंदनासारखी पवित्र आहे. हर नारी देवी की प्रतिमा. बुद्धी सतेज होती म्हणूनच उत्तर देता आलं ना. आपल्यासारखा असता तर त्यानं म्हटलं असतं, काश्मीर तर काश्मीर, तू तर चाल पहिले माझ्या घरी. तिने म्हटलं असतं, ते भारतातली मी तुला गेवराईत ठेवीन, तू चाल, मी दुसरं घर बांधीन. झालेलं असतं तरी आणलं असतं त्यानं. येतं तसे होते, पण देशापुढं सगळं झिरो आहे. सतेज मेंदू. चला पुढं. व्यवहारात वैभवशाली व्हायचं असेल, शरीर उत्तम ठेवा. 2, मेंदू उत्तम ठेवा. ज्ञान माणसाचं अगदी पराकोटीचं असावं. आपल्या कलेवर विश्वास असणारा असावं. आपल्या मनगटाची ताकद आपल्याला कळावी. माझ्या मेंदूची काय क्षमता आहे मला कळावी. चला पुढं. 3री गोष्ट, व्यवहारात मोठं व्हायचं असेल तर माणसाकडं अर्थ मजबूत असला पाहिजे. पैशावाल्याला माणसं किंमत देतात असं ऐकलं होतं आपण, पण धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी. तुकोबारा म्हटलं खरं आहे. नीतीनं मिळवलेलं धन योग्य असू द्या, तुमचा खिसा रिकामा ठेवू नका. कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, 4-4 तास बँडच्या तालावर नाचणारं मारवाडी समाजाचं पोरग दिसणार नाही. बिचारे व्यापार करतात. 4-4 तास डीजेच्या तालावर नाचणारं ब्राह्मण समाजाचं पोरग दिसणार नाही, अभ्यास करतात. आपण
गणपती उत्सव झाला की नवरात्र 10 दिवस ते 9 दिवस हे केवळ नाचण्यामध्ये गमवतो. काय तर म्हणे दांडिया, अरे दांडियाची वेळ नाही, आता दंडा घ्यायची वेळ आली. आता किती दिवस दांडियापुरतं मर्यादित नवरात्र ठेवता? तुमच्या पोरींना नवदुर्गा त्या मूर्तीत दाखवू नका. नवदुर्गा त्यांना घडवा. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजेचं नाव, या रस्त्याला संभाजीराजेचं नाव, रस्त्याला नावं देण्याची भानगड सोडा. महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवर चला. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. काय नाही, एखाद्या महात्म्याची पुण्यतिथी आली की फोटो डोक्यावर घेऊन नाचायचं. नाचायचे दिवस आहे. तुकोबारांचा फोटो नाचायचा, भगवान बाबाचा फोटो डोक्यावर घेऊन दारू पिऊन नाचायचा. हे दिवस आहे का राज्यात? वेड्या, भगवान बाबांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचू नको. माझ्या भगवान बाबाचे संस्कार तुझ्या डोक्यात घाल, तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. त्यांनी ज्ञानेश्वरीकडे हा भोळा बाबळा समाज, सकल महाराष्ट्र हा मराठवाडा नेला. ज्ञानेश्वरीकडे चला, गाथेकडे चला, अमृता अनुभवाकडे चला. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. ही शिकवण देणाऱ्याच्या पंथात पैदा झालो आपण, पण तिथं दरिद्री राहिलो. विचारा नाही, धना नाही, जग आपल्याला किंमत देणार नाही. चला, 1 शरीर, 2 मेंदू, 3 अर्थ, 4 सत्ता. माणसाजवळ सत्ता असली पाहिजे. गावची का होईना, माणसाकडे सत्ता आली की काही कामं होतात. सत्तेला फार किंमत आहे महाराज. आता इथं कीर्तन होतं, याला कारणच सत्ता. नगर परिषदेचे परवानग्या काढता काढता फार नाकी दम येतो, घाम फुटतो माणसाला. सोपर आलंय का? मुंबईत पुण्यात तुम्ही जा, काय परमिशन काढावं लागतात, अवघड आहे. सत्तेचं बळ माणसाला मोठं करत असतं. तो को बरं आहे, खरोखर बळ मोठं करतं. पण तुम्ही कोण्या बळाच्या आधारावर मोठी झाली? त्यागे न एके अमृतत्व मानशु, नाही कर्मणः नाही धनेन वहा नाही प्रजया. मी कर्माच्या धनानं मोठं झालो नाही, मी धनाच्या बलानं मोठं झालो नाही, मी ज्ञानाच्या बलानं मोठं झालो नाही, मी प्रजेच्या बलानं मोठं झालो नाही. तुम्ही मोठे कशानं झाले? विवेकासहित वर्गाचे बाळ, विवेकासहित वर्गाचे बाळ, धगधगीचा ज्वाळ, अग्नी धगधगीचा ज्वाळ. चला चला चला, विवेकासहित वर्गाचे बाळ, विवेकासहित वर्गाचे बाळ, धगधगीचा मी बळाच्या आधारावर मोठा झालो हे 100% खरं. पण ते बळ वेचताना किंवा ती बळ मिळवताना आम्हाला ज्या यातना झाल्या त्या खूप मोठ्या होत्या. त्या यातनाही त्या बळाबरोबर मोजल्या गेला. त्यागे न एक अमृतत्व मानशु, आमचं समर्पण, आमचा त्यागही भगवंतानं मोजला. कोणता किती मोठा त्याग आहे महाराज तुमचा. महाराज स्वतःचा त्याग सांगतात आणि त्या त्यागाच्या आधारावर मिळवलेलं फळही सांगतात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात, क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही टाळ वाजवा माऊली. क्षणभरी आम्ही क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, क्षणभरी आम्ही सोसिले बाईत, सोसिले साथिले अभिट निज सुख, साथिले अभिट निज सुख, सांडी मांडी मागे गेल्याबरोबर, सांडी मांडी मागे गेल्याबरोबर,
यश सोसल्याशिवाय मिळत नाही. भरतभावाच्या एका लग्गीवर तुम्ही टाळ्या वाजवता याचा अर्थ सोसलंय चांगलं. 4 वाजेला अंगातलं बनियन घामात भर थंडीत जोपर्यंत घामान ओलं चिंब होत नाही पिळावं लागत नाही तोपर्यंत सोसावं लागतं. तसं हाताला गोळवा येतच नाही. लगेच कसा गोळवाईल तो कोबार आहे. तुम्ही जे वर जे वैभव प्राप्त केलं, जे वीरानी तुम्ही झालात, ज्या बळाची राणी तुम्ही झालात, काय आधार आहे? महाराजांनी आधार सांगितला आहे का? क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. काय तो कोबार आहे? अहो सोसलं क्षणाचं सांगताय मोठ्या उजागारानं. अहो सोसलेलं मोठं असतं तर सांगायला आम्हाला ऐकायला आम्हाला बरं वाटलं असतं. पण या क्षणाला क्षणासारखं मोजू नका गेवरेकर. या क्षणामध्ये खूप काही दडलेलं आहे. काय दडलेलं आहे? 20 वर्षानं दोघं मित्र भेटावे आणि गप्पांना सुरुवात व्हावी रात्री. गप्पा सुरू झाल्या बोलता कॉलेज लाईफ पासून पार छोटे होते तेव्हापासूनच्या आठवणी निघता खूप रात्रभर गप्पा झाल्या. पहाट 5 वाजेला आई उठली आणि तिनं दार वाजवलं. पोरांनी दार उघडलं. काय गाई? रावरा लवकर 5 वाजले पहाटेचे. बापरे 5 म्हणजे आम्ही रात्रभर बोलत राहिलो. हो अगं आई आम्ही गेलो रात्रभर गप्पा मारले ग. पण 5 वाजल्यावरही असं वाटतं आता क्षणभर झाली गप्पांना सुरुवात झाली. तो कोबार आहे म्हणताय क्षणभरी, पण ते देवा करता सोसलं अनेक जन्माचं. एवढं ध्यानात ठेवा. त्या क्षणात खूप काही दडलेलं आहे. खूप काही दडलेलं. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज को जागरत्या जाग कोण आहे? कोण प्रसादाचा अधिकारी आहे? शारदेची चंद्रकडे माझी अमृत कन कोवळे वेचिती मनमवाळे चकोरत लगे ज्ञानोबारे बोलतात. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी परमात्म्यानं गोपिकांना रास क्रीडेचा प्रसाद दिला. सुरुवात आज झाली. वा वा किती काळ चालली ती रास क्रीडा. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती टाइम चालली रास क्रीडा? 6 महिने. कोणाचे 6 महिने? ब्रह्मदेवाचे 6 महिने. पण ब्रह्मदेवाचे 6 महिने संपले आणि सूर्यनारायणाला, त्या सूर्यनारायणाला या गोपिकांनी पाहिलं. त्या काय म्हणता माहितीये का? या रास क्रीडेची राती बघा ब्रह्मा 6 मास केली होती. एकनाथी भागवत बोलते गोपिका अर्धाक्षण मानिती का गभस्ती उगवला. सूर्य नारायणाला विचारलं का रे का उगवला? तो म्हणे अगं ताई 6 महिन्यानं होतो मी 6 महिन्यानं आलो. इथं अंधार होता. 6 महिन्याने आला? हो. तुम्हाला काय वाटलं? गोपिका अर्धाक्षण मानिती. त्या म्हणता आम्हाला असं वाटलं अर्धाक्षणच झाला. आता रासक्रीडा सुरू झाली. 2 गोष्टी ध्यानात ठेवा. तुकोबऱ्यांना सोसलेलं क्षणाचं वाटतं आणि गोपिकांना देवाचं सुख क्षणाचं वाटतं. देवा करता सहन केलेलं आणि देवाबरोबर सुख घालवलेलं क्षणात मोजावं लागतं. इतका त्या दुःखात आणि त्या सुखात आनंद आहे. म्हणून तो कोबारे म्हणतात क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. जी माणसं सोसतात त्यांनाच काहीतरी मिळतं. महाराज मी त्या लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो. त्याने माझ्या हातात आरतीचं ताट दिलं. घ्या विशाल महाराज लावा करा पूजा. घेतलं ताट हातात. कुंकू लावायचं म्हटलं. कुंकू कशाला लावू? घाणाला लावू? नाही हो महाराज. बरं बरं हातोडीला लावतो. हातोडीला नसतं लावायचं. अरे मग छन्नीला लाव. अहो काय तुम्ही हा बब छन्नीला नाही. मग भात्याला लावू का? गरम आहे तो, त्याला नाही लावायचं. अरे मग लावू कशाला? चिमट्याला लावू का? महाराज तुम्हाला फक्त कीर्तनच येतं कडे. अरे त्या आयरणीला कुंकू लावा, तिला झार घाला. अरे पठ्या पण जुनी आहे ती. असू द्या जुनी, माझ्या आजीची आजची आहे. पण महाराज या लोहाराचं घर चालवणारी ती सहन करणारी आयरन एवढं ध्यानात ठेवा. त्या आयरनीवर घाव करणारे अनेक गण संपले. आयरनीवर घाव करणारे अनेक हातोळ्या संपल्या. अनेक चिमटे गेले. तापवणारे भाते बदलले. सहन करणारे आयरन मात्र जशीच्या तशी. आयरन सहन करणारे म्हणून तो लेकरू विधानसभेचं सदस्य गेवरायचं. सहन करण्याच्या आधारावर मिळतं ते. ज्या ज्या महिलांनी 2, 4, 5 वर्ष सासूचा जात सहन केला त्यांचा आज सुखात आहे. बरं चाललंय. त्यांना सहनच करता आलं नाही, त्यांना काही मिळालं नाही.
काही काळ माणसाला सहन करताच आलं पाहिजे. महाराज नांनारीला कारण सांगता येत नाही. ते म्हणते माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, नाही तर भातुकलीच्या केळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. तिचा धर्म आहे, तिचा शेवट सुरुवात पती आणि शेवट देव असावा. पतिव्रतेचं आयुष्य, सुरुवात मालक, शेवट देव. तिनं कोणतंही शेवट देवावरच नाव. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडके त्याला घुंगर 12, पान खाते 13 कामवातो जरा जरा, नवरा घालतो विंजनवारा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, अंडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, पाळा बांधते भिंगाचा, पाळ्यात वाळे 7 वाळे, आतल्या वाळ्यात घातला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर घालते कप, कपावर घालते घडी, घडीत वाजला एक, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी मुक्ताबाईची लेख. सुरुवात पती आणि शेवट देव, शेवट संत. हे जिला सूत्र साधता आलं ना, समजावतीनं सहनही केलं आणि सुख मिळवलं सुद्धा. तो कोबर आहे, तुम्ही काय सहन केलं? महाराजांनी सहन केलेले अनेक प्रमाण आपल्याकडे. एक गोड प्रमाण सांगतो तुम्हाला. याची लागी होते जी अले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी हो, याची लागी या विषयाचा त्याग ओ, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी वो वसविले निर्जना, पक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. काय महाराज, काही काही महिला सहन करतात. सहन केलेल्याच्या आधारावर माणसाला काहीतरी मिळतं. गरीब आहे, काही काळ काढा. अपमान होतोय जगात, काढा काही काळ. एक दिवस तुमचा येईल. कमावलेलं पुरतच नाही, उत्पन्नापेक्षा घर खर्च जास्त आहे. काढा काही काळ. बापाच्या कमाईवर किती दिवस जगू? मला काही व्यापार करायचा आहे, उद्योग करायचा आहे, पण माझ्याकडे जागा नाही. भाड्याच्या जागेवर किती दिवस काढू? काढा काही काळ. आहे तिथं म्हणा, हे दिवस कधीतरी माझ्या आयुष्यातून बदलणार आहे. सहन करण्याची क्षमता ठेवा. देव सहन करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो, कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो. आयतं खाणाऱ्याच्या पाठीमागं देव कधी उभा राहत नाही. दोनच गोष्टी होतात. एक, एखादी गोष्ट जास्त वापरली तर झिजते आणि नाही वापरली तर गंजते. अरे हे न वापरता गंजवल्यापेक्षा याला वापरून झिजवा. तुकोबारांचं सोनं झालं, आपलंही होईल. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आम्ही मिळवलं, आम्हाला प्राप्त झालं. आता सोसणंच कोणाला शक्य होत नाही. सोसणं बाबा लग्नच होत नाही. होईल होईल, थांब जरा. नाही यार, लग्न होईल ना, काही काळ काढ. अहो पण बाबा किती दिवस थांबू? बाप म्हणे गड्या कष्ट कर, चांगली नोकरी, काही प्रॉपर्टी वाढव, बरोबर लग्न होतं. तो म्हणे होणं तर राहिलं नाही, काय मार्गच सांगा. त्याचा बाप म्हणे प्रॉपर्टी वाढवल्याशिवाय, आपलं सगळं वाढल्याशिवाय लग्न होणार नाही. तो म्हणे पाहुणे येतात परत जाता. अरे वाढवलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. आता बापाला असं वाटलं कष्ट करून वाढवलं पाहिजे. याने एकच शब्द ध्यानात ठेवला, वाढवलं पाहिजे ते. तो म्हणे पाहुणे आले, असं वाढवतो. आले पाहुणे, राम राम. राम राम, बसा. काय नाव? अमुक अमुक. बार 12वी झाली का तुमची? डबल ग्रॅज्युएट आहे मी. त्याला वाढवायचं सांगितलं होतं, आता काय वाढवायचं ते ध्यानात ठेव. अरे बापरे. बाप म्हणले का आपला पोर आता 9वी फेल आहे, हा डबल ग्रॅज्युएट सांगून राहिला, म्हणजे रट्टेच खायचे काम आहे. किती भाऊ आहे तुम्ही? 2 भाऊ आहे वाटते. तो भाऊ 20 भाऊ आहे आम्ही सगळे एकूण. त्याचा बाप म्हणे बिंडोखा वाळून राहिला, पण काय वाळून राहिला तू? अरे 20 म्हटल्यावर ते माझ्याकडे पाहून राहिले की 20. तो खोकलायलाच लागला. बाप खोकलता खोकलता बाहेर जायला लागला. ते म्हणत खोकला आहे बहुतेक तुमच्या बापाला. खोकला? टीबी.
अरे काय वाढवतोय पठ्या, वाढवा जरूर, पण होतावेळपणा वाढवू नका. सहन करण्याची कपॅसिटी वाढवा. काही काळ काढा. मनुष्याला तसं आहे तर काही मिळत नाही. कोणाला मिळालंय आजवर कोणाला भेटलं नाही. पण तुम्हाला जर कष्टानं काही मिळवायचं असेल तर देव समाजापुढं यातना सांगू नका. त्याला सांगा, किसको रिश्ते गिनवाऊ, किसे जात दिखाऊ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊ मैं. किसको रिश्ते गिनवाऊ, किसे जात बताऊ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊ मैं. हम सब की विपदा को बाबा आए, हम सब की विपदा को बाबा आग लगावो ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. सध्या ट्रेंडिंगला असलेलं गाजलेलं महाराष्ट्रातलं भजन आहे. संपूर्ण देशात म्हटलं जातं. एक ताड़ी सब एक साथ. धन्यवाद. वाह, बहुत अच्छे. काय भजनाची आवड आहे तुम्हाला. वा, सलाम आहे तुमच्या भजन भावनेला. तीन बाण के दारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हर हराओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जाए. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे. तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. बिन कुछ पूछे कुछ पूछे श्याम हमारा आएगा. बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटावो ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. ए मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल काय जगाला आवाज देता गेवराईकर. जगाच्या मालकाला आवाज द्या. धावून येईल तुमच्या करता. यातलं नाही येत कोणी धावून. अरे धावून येण्याची तर लोक वाट पाहत होते. परवा प्रेत यात्रा चालू होती. त्या प्रेत यात्रेत एक घुसला. अरे बापरे म्हणे काय गर्दी आहे हो. संपलंय माझं कीर्तन बरं का. काय गर्दी हो. कोण वारलो तुम्हाला. ते 4 खांद्यांच्या जो वरती आहे ना, माझ्या अंदाजानं तोच वारला. अरे म्हणजे तुला उत्तर देता येतं का. कळतं का तुला काही. तो पुढे गेला. कोण वारलं कोण वारलं कोण वारलं. समोर एक जण चालत होता. त्याच्या उजव्या हातात
मडकं डाव्या हातात कुत्र होतं. तो म्हणे राम 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 राम. कोण वारलं? बायको वारली. मडक विधी कुत्र तेच तिला चावलं म्हणे. आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला जो धावून येतो त्याला घरी कसं ठेवू, म्हणून मी आपलं सोबत आणलं त्याला. तो विचारायला आलेला म्हणे का हो, कुत्र तर कामाचा आहे राजा आहे, तुम्ही 2-3 दिवस आपल्याला कुत्र द्या. तो म्हणे येळा झाला का तू, हे मागच्या अंत्यविधीला नाही निम्मे कुत्र्यालाच येलाय, तू रांगेत उभा राहा फक्त. रांगेत दुःख मिटवण्याची लोक वाट पाहत आहे, मिटत नाही. त्याच्याकरता सोसा दुःख मिटवल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एका उदाहरणाची आज जाणीव करून देतो आणि समारोपाच्या दिशेनं प्रवास करतो. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं होतं का चाटे सर आपलं? तुम्ही काय क्लेम दाखल करू शकत नाही आमच्यावर, कोणा वेळ संपली कीर्तन संपलं त्याला काय. जसं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला दिंड्या जातात तसं जगन्नाथपुरीला दिंड्या जाण्याची पद्धत आहे. जगन्नाथपुरीला दिंडी चालली आणि जगन्नाथाला दिंडी जात असताना त्या दिंडीमध्ये एक सज्जन नावाचा वारकरी सहभागी झाला होता. अत्यंत सदाचारी जीवन. सज्जन महाराज वारकरी झाले, दिंडीत सहभागी झाले. गेवराईला दिंडी आली की जशी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याची वाटप होते, 4 वारकरी आमच्याकडं, 5 वारकरी आमच्याकडं, 10 वारकरी आमच्याकडं, अशी वाटप करता की नाही तुम्ही? आता मला असं वाटतं आता भगवान महादेवाच्या दरबारामध्ये आपण सामूहिक भोजन ठेवतो. आधी वाटपच व्हायची. मी यावर्षी कीर्तन केलं गेवराईला पालखी सोहळ्यात. तळावर माझं कीर्तन योगायोगानं मला संधी भेटली होती तळावर सेवा करण्याची, गेवराईतच भेटली. काय झालं, तसं मुक्कामाची पद्धत तिथं अशी का वाटप व्हायची. रोज भजनाच्या आवडीत असलेले सज्जन महाराज वारकरी भजन करत चालायचे आणि भजन करता 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 गाव आलं, समारोप झाला दिंडीचा. वारकरी विनंती करायला याचे गावकरी, आमच्याकडे जेवायला चला, आमच्याकडे जेवायला चला. एक साधक आला आणि म्हटलं महाराज आमच्याकडे चला, 2 घास जेवण करा, आराम करा, पहाट काकड्याला या. बरं बरं येतो. सज्जन महाराज त्यांच्याकडे गेले आणि थांबले मुक्कामाला. भोजन घेतलं, प्रसाद खाल्ल्याबरोबर झोप लागली. कष्ट केलेल्या माणसाला लगेच झोप लागते. भूक ना मागे चबानावर नींद ना मागे बिछाना. ज्या माणसाला ओरिजिनल झोप आली त्याला पाठ टेकली की झोप, त्याला ओरिजिनल भूक लागली ताट पुढं आलं की जेवण. ज्या बाईच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही, तू कापूशेच्या ये जरा 3 दिवस झोपशील 3, तुला उठवायला इंजेक्शन देणं पडेल, उठून कमी करायला बा अजून. अरे कष्ट माणसाला झोपवता, आराम माणसाला जाग ठेवतो. सज्जन महाराज दिवसभर राबलेली झोप लागली त्याला. मध्यरात्रीला त्या घराच्या मालकीने दार उघडलं आणि सज्जन महाराजांकडे आले. महाराज उठा, तुम्ही घरात आले तेव्हापासूनच तुमच्याकडं माझा डोळा होता, तुम्ही माझा स्वीकार करा. सज्जन महाराज म्हटले अगं कोण तुला श्री म्हणेल, घरात तुझा नवरा झोपलाय आणि तू मला आवाज देते. तुझ्या इतकी नालायक बाई माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. अगं तुझ्यापेक्षा तर एखादी वेश्या बरी, जे तिचा व्यवसाय तरी थाटू नये, तू सोंग करते. जा निघून जा. ती म्हणे मला हात लावायला तुम्हाला माझा नवरा अडचणीचा आहे. आत गेली, पलंगाखालचा कोयता काढला. गेवराईकर सज्जन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुंडकं तोडून टाकलं. महाराज रक्ताचा पाठ व्हायला लागला, थरथर 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 कापायला लागले. लटलट कापणाऱ्या सज्जन महाराजांकडे ती बाई परत आली. ती म्हणे महाराज ज्याचा धाक होता तो गेला, आता माझा स्वीकार करा. केसाला सुद्धा तुमच्या धक्का लागणार नाही, तुमच्यावर आरोप सुद्धा होणार नाही, नाळही येणार नाही. ते म्हटले जी शरीराची भूक भागवण्याकरता जी बाई स्वतःच्या नवऱ्याला संपवू शकते, त्या नालायक बाईच्या नादाला मी लागून काय करू. आग लाव तुझ्या सौंदर्याला, मी मात्र तुझ्या घराच्या बाहेर पडतोय. बाहेर जशी पडली तशी आरडा ओरड केली. त्या बाईनं गाव गोळा केलं. देव जग खरा खोट्याचा निवाळा करत नसतं. महाराज काय खरं काय खोटं याच्या भांड्यात माणसं पडत नाही. माणसं दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश आहे आणि स्वतःच्या आयुष्याचे वकील आहे. दुसरा गुन्हेगार आहे म्हणून माणसं शिक्षा देऊन मोकळे होतात, आणि मी गुन्हेगार असून सुद्धा मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याकरता सगळे माणसं वकिली करतात. तुम्ही मी दुसऱ्याचे न्यायाधीश आणि स्वतःची वकिली, यातच आपलं आयुष्य निघून जातं.
मारला बाबा सजन महाराजांना खूप मारलं. हाताला पायाला जखमा झाल्या, गाव लोकांनी मारले. राजाकडं आणलं सजन महाराजांना आणि त्या राजापुढं उभं केलं. सांगितलं महाराज असं असं कृत्य केलं यांनी. ते म्हटले चेहऱ्याकडे बघून काही वाटत नाही, पण कृत्य आहे, शिक्षा दिली पाहिजे. का रे तुझा उजवा हात पुढं. उजवा हात पुढं केला, हातच तोडून टाकला महाराज. सजन महाराजांना इतक्या वेदना व्हायला लागल्या. हात तोडल्याच्या वेदना नव्हत्या. ते म्हटले मी प्रपंच करत होतो तोपर्यंत काहीच झालं नाही, आणि मी दिंडीत आलो आणि हात तुटला, म्हणजे याच्यापेक्षा तर ते बरं होतं. झालं का. खूप वेदना. ते म्हटले पण एवढी वारी करू आणि आपलं जीवन संपून टाकू. जगन्नाथपुरीला जाऊ, तिथं समुद्र आहे, समुद्रात आपल्या प्राणाची आहुती देऊ. एकदा डोळ्यानं जगन्नाथाला पाहू, भगवंताला पाहू. वारी मात्र आता चुकू द्यायची नाही. चालत राहायचं. भजन करण्याजवळ गेले. ते म्हटले बरं मागो, आमच्याजवळ चालायचं नाही, पाप केलं. मी नाही हो पाप केलं. करू द्या, मला भजनाची आवड आहे. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिली या पहारे, शेवटीचे गोड त्याची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, जाणवी तसे जनासी. करू द्या मला भजन. भजनाचा आनंद आहे मला. तुला भजन करायचं पण माग इथं नाही, रथाच्या माग. काढून दिलं महाराज. सजन महाराज एकटे चालायचे, एकटंच देवाची आळवणी करायची, भजन करायचे. कोणी खायला दिलं खायचे, कोणी पाणी आणलं प्यायचे. कोणाच्या घरी झोपायला गेले नाही, रोडला झोपायचे, मारुतीरायाच्या मंदिरात झोपायचे. घर कोणाचं पाहिलं नाही, उंबर ठाकोलांचा ओलांडला नाही. आपलं प्रवास चाललेला. सजन महाराजांचा तो प्रवास. सगळे तरंग थांबवले बुद्धीचे. अवाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, आणि फळाची हवा, हृदयी कामा केला रिगावा, की तयाचे आसनी दिवा, ज्ञानाचा गेला. आता सगळं संपलं. ज्याने सत्याचा बोकसा काढिला, असत्य तृण फुटा भरिला. खरं काढून टाकलं, खोटं भरलेल्या जगात काय प्रवास करायचं. कोणाच्या घरात खोटं अंतःकरणात भरलेल्या लोकांच्या घरात आपण आता प्रवास करायचा नाही, आपण जायचं नाही. आता मात्र या विश्वात आपल्याला तोच निहाळणार आहे, तोच सांभाळणार आहे, तोच आपला स्वीकार करणार आहे. या भावनेनं सजन महाराज चालत राहायचे. एकला चलो रे, कोणी मला नाही, तोच आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. या भावनेने प्रवास चाललेला. प्रवास करता 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 भगवंताला दया आली. जगन्नाथपुरीला रथाची पद्धत आहे, तिथे रथ बनवला जातो आणि रथ मोडलाही जातो. तो भगवंतानं, जगन्नाथानं, मालकानं, स्वामीनं रथ पाठवला घ्यायला. कोणाला. सजन महाराजांना सांगितलं त्या साधकाला रथात बसवून आणा. रथ घ्यायला का. सजन महाराज नावाचे वारकरी कुठे. पापी माणूस आहे हो, तुम्ही कुठून आले. आम्ही दिंडीतून काढू दिला मागे. म्हटलं आम्ही भगवंताच्या दरबारातून आलो, जास्तीचा शहाणपणा करू नका. तेवढा सजन कुठे आहे तेवढा दाखवा, देवाचा आदेश आहे. मागे गेले महाराज, बसा रथात, भगवंतानं बोलावलं तुम्हाला. तर रथात बसले. सजन महाराज जगन्नाथपुरीला आले. भगवान जगन्नाथाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. घळा 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 पाणी वाहत होतं. पाय धरले सोडत नव्हते. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी, किंवा मग तो कुरवाळील जगजेठी, दाटईल कंठी सदगदित. तोही रडला, हाई बाबा रडला. काय झालं सजन. हात तोडला देवा, काही चूक होती रे. असं म्हणतात तेरी दरबार में देर है अंधेर नहीं, यहाँ किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और दोषी को कभी मुक्ति मिलती नहीं. मैं निर्दोष हूं फिर भी सजा, फिर भी हाथ कलम कर दिया हाथ मेरा. प्रभु तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है रे राम. तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है रे राम. मी
हैराण आहे देवा, मी व्याकुळ आहे देवा. का तोडला हात? सजन उत्तर पाहिजे हो, उत्तर दे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? हात तोडणारही मी आहे सजन, आणि रथात बसवणारही मी आहे. म्हणजे सजन, अरे हात तोडलाय तुझं कर्म आहे, तुझ्या समोरून गाय पळत जाते. काय पुढं तिच्या पाठीमागं कसाब, पुढं गाय मागं कसाब, पुढं गाय मागं कसाब. गाय तुझ्या जवळून पळत गेली, पळता पळता तू पाहिली. तुला माहिती नाही, येणाऱ्याने येऊन विचारलं गाय कुठं गेली, तू बोलला नाही सजन. पण हात वरती केला आणि दिशा दाखवली. तुझ्या हाताच्या दिशेनं कसाब गायीपर्यंत गेला. त्यानं गायीला मारलं. गायीच्या मृत्यूला कारण तुझा हात होता. तुझा हात तोडला, हे तुझं कर्म आहे. वा देवा, माझं कर्म मला दाखवलं, तुझे आभार. पण का रे, हात तोडला सजनचं, बरं झालं. त्या बाईनं तिचा नवरा मारला रे. बाईनं नवरा नाही सजन, गाईनं कसाब मारला. वा, डोळ्याला पाणी आलं. सजन ये. वरती घेतलं सजन महाराजांना, मांडीवर घेतलं जगन्नाथाने. देवा अरे नको तुझ्या मांडीवर, बस 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 सजन. किती वेळ बसू? ते दिंडी येईल पर्यंत बस. ते 2-4 खोडीचे गायक वादक ज्यांनी तुला भजन करू दिलं नाही ते येऊ दे, मग तुझी सुट्टी. ते आले बाबा एकदम, म्हटले आम्ही आणली दिंडी, तुम्हीच आणली, या पुढे. सजन दिसला मांडवी. अ देवा, अरे पापी आहे. तो पापी आहे की पुण्यवान आहे हे तुम्ही ठरवणारे कोण आहे रे? मी त्याला माझ्या मांडीवर बसवलंय. प्रभू आम्ही दर्शनाला आलो, माझं दर्शन पाहिजे असेल तर एकट सजनच्या पायावर डोकं ठेवा, तेव्हा माझं दर्शन होईल. नाही तर माघारी परत जा. जगन्नाथाचा साक्षात्कार आहे जगन्नाथाचा. सगळ्या वारकऱ्यांनी दंडवत घातलं, क्षमा याचना केली, चुकलं आमचं. सजन महाराज म्हटले देवा निघतो मी आता. अरे सजन, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे रे. तुला काय वाटतंय आता? मला 100% विश्वास आहे. तुला काय वाटतंय या प्रश्नाचं उत्तर देताना माझे सजन महाराज म्हटले असतील, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आता हे निज सुख प्राप्त केलं. आता ज्याच्या आधाराने दुःख मिळवलं ते सोडू. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. ही मायेच्या आधारातली साधनं आम्ही त्याचा त्याग करू का? ती सुख नाही, अधिकची परी दुःखाची या. तुकोबाराने दुःखही दाखवलं आपल्याला. दुःख दाखवायला माय लागते महाराज. तुकोबारे आपली आई झाले. अहो मागचं मायेच्या आधारातलं सोडा आणि देवाचे चरण धरा, नाही तर दुःखी व्हा, रडावं लागेल. देवाची माय असू द्या, दुःख दाखवल्याशिवाय देव नीट राहत नाही. पहा कृष्ण अवतार, एक गोड वचन आहे. कृष्ण परमात्मा ऐकत नव्हते त्यावेळेला मैया म्हणायची तो ऐक कृष्णा, नाही तर तुला त्रास होईल बर का. तो म्हटला कसला त्रास? चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, वर कामात गुरुगुरी, वर कामात गुरुगुरी, दैत्यवधूनी मांडीवरी, दैत्यवधूनी मांडीवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगितल्या बागुला. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगितल्या बागुला. उसळनाशी उशीर झाला कवी सोळ गोविंदा. उसळनाशी उशीर झाला कवी सोळ गोविंदा. कवी सोळ गोविंदा, या रवी सोळ गोविंदा. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगितल्या बागुला. कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगितल्या बागुला. बागुल नावाचं प्रकरण आहे. कृष्णा राहे रे उगला, नाही तर सांगेन त्या बागुला. अरे तो म्हणे सगळे बागुल मी पैदा केले मा.
तुम्हाला बागुल दाखवते अरे पण मायाच लागते देव असला तरी. तसं तो कोवर आपली आई आहे, ज्ञानोबर आपली आई आहे. ते म्हणतात थांबा, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची, ते त्रास देतील तुम्हाला. महाराज आम्ही नेमकं सुखाचा आधार निवडावा कसा? महाराज म्हटले तुम्ही परमात्म्याच्या भजनाची का सोडू नका. एकदा तुम्ही त्या भजनाच्या आधारावर पहिलं तीराला गेलात की तिथून यांच्याशी तुम्हाला काम पडणार नाही. का? एकमेव ठिकाण असं आहे, आता यायचंही नाही आणि जायचंही नाही. अभंगाचं शेवटचं जाणे नाही आता तुका मने येणे जाणे नाही आता मर्यादा आहे आणि समय सूचकता जोपासणारे सगळे टाळकरी. एकदा जोरदार टाळी माझ्या सगळ्या संगीत विश्वातल्या महाराष्ट्राचं भजन वैभव असलेल्या मंडळींकरता वाजवा. गाणारे भरपूर आहे पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन गाणं अगदी कमी वेळेत. एक 5-7 मिनिट माझ्याकडे कायद्यानं शिल्लक आहे. तसं कीर्तन 9:45 सुरू झालं, 11:45 थांबलं पाहिजे. पण कायद्याचं उल्लंघन केलं पाहिजे कधी कधी. मग काय कायद्यातच राहतं का? आता काय काय कधी कधी करायचं असतं. असं काय काळजी करू नका. कीर्तन माझं संपलंय पण तुम्हाला खोटं वाटतंय संपलंय? पिंगळा हीच विशाल महाराज खोलीनी कमवलेली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. काय मागता दुसरा अक्रोड महाराज? अक्रोड महाराजांचं कीर्तन असलं लोक म्हणतात खालून बाबा अहो ते म्हणा ना दिंडी मागून दिंडी आली म्हणा म्हणा म्हणा. लोकांना आवडतं ते ऐका. एखाद्याच्या आवाजात एखाद्याच्या भजनात ती साधना ती ताकद असते. तर खालून मंडळी सगळे बालगोपाल म्हणत असतील पिंगळा म्हणा, तुमचा मुंगळा झाला तरी चालेल. तर हे विशाल महाराज कोलेंचं आईसाहेबांची कृपा आहे. ते प्रकरण आपल्याला गायची संधी मिळाली, आपण गायलो. ती काय मी रोज म्हणण्याकरता गायलो, पण एक दिवस म्हटलं आता रोज मला त्याच्यात माझी जिरवावी लागते, त्याला काय म्हणावं लागतं, म्हणजे म्हणावं लागतं मला रोज. एकदा म्हटलं आपण फक्त. लोकांना ते आवडतं. देवाकडं आवड महत्वाची. माझ्या संतोष महाराजांनी मला जरा एक क्ल्यू दिला, थोडंसं त्यांच्याकरता ऐकवतो. त्यांची इच्छा आहे परमात्म्याकडे जात असताना तुमचं भजन घेऊन जा, तुमचा स्वभाव घेऊन जा, तुमची साधना घेऊन जा. देव तुमचं रक्त पाहणार नाही, तुमची जात पाहणार नाही, तुमच्याशी असलेलं नातं पाहणार नाही, तुमचा कोळा भाव पाहिल. का पाहिल? मध्यम द्या. कोणाचा पहिला? नारद महर्षी भगवंताजवळ बसलेले आणि परमात्म्याचं बोट चिरलं, कापलं, रक्त व्हायला लागलं. वालेलं रक्त खाली पडतंय. नारदांनी पहिलं देवा 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 प्रभू बोट कापलं. हो कापलं, बांधू त्याला काही नाही. नाही तुम्ही कशाला फाडता? शेजारी माझी बहीण आहे सुभद्रा, तिला मागून आणा, चिंदी आणा काढून तिच्याकडून एक देईल, माझी बहीण आहे ती. गेले नारद महर्षी. सुभद्रेच्या दारात गेले तिला म्हणतात बोट श्री हरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंदी लवकर देई. सुभद्रा बोलली शालुनी पैठणी, फाडू नका देऊ चिंदी तुम्हासी मी. पाठची बहीण झाली वैरीन, पाठची बहीण झाली वैरीन. द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण.
सख्या बहिणीनं नकार दिला, नारदानं पुढचं दार ठोठावलं. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसन देवनी प्रभू राखी माझी लाज, चिंधी साठी आला माझ्या दारी घरी आज. त्रैलोक्य मुलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला पाडून, भर जरी ग पितांबर दिला पाडून. द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, फुटली पाहिजे अंतरीची खून. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण. प्रीतीची जी करी ती जगिला